वर्षे झाले भूमिपूजन करून 800 मीटरचा रस्ता आहे, आजपर्यंत त्याचं काम काही झालेलं नाही. हा जर रस्ता जर झाला असता तर नाही निदान माणूस 1-2 मिनिटात जरी स्टॉपवर इथून जरी गाडी भेटली ना तरी म्हणजे पेशंटच्या नेण्याचा साधन आमचा होईल. खडीकरण मुरुम टाकलं, बाकी अजून काही नुसते आश्वासन आहेत, आज करू उद्या करू आज करू उद्या करू. खडी पावडर सगळं आणून टाकलेलं आहे, पण जो ठेकेदाराचा नेमका काय प्रॉब्लेम झालेला आहे तो आम्हाला माहीत नाही. कारण आता अशी परिस्थिती झाली आहे, आता नवीन गाड्या आहेत, नवीन गाड्या ते रस्त्याला कुळकुळाट होऊन गेले. भूमिपूजन कधी झालं, कुणी केलं, कुणालाच माहिती नाही. कामाचा फलक कुणी आणि कधी लावला हेही कुणाला सांगता येत नाही. हे वास्तव आहे दिंडोरी तालुक्यातलं थोडे थिडके नव्हे तर तब्बल 90 लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या रस्त्याचं. शृंगारपाडा, महाजी वस्ती ही दिंडोरी तालुक्यातली गावं. मुख्य रस्त्यापासून उतरल्यानंतर गावात जाण्यासाठी असलेला रस्ता अखेरच्या घटका मोजत असल्याने गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते, शिवाय हाडंही खिळखिळी होत आहेत ते वेगळंच. गावकऱ्यांची ही अवस्था बघून मंत्री नरहरी झिरवाळ यांनी गावाला रस्ता करून देण्याचं ठरवलं. सरकारकडं तड लावून थोडा थिडका नव्हे तर तब्बल 90 लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला. एवढ्यावरच न थांबता मंत्री महोदयांनी कुदळ मारून भूमिपूजनही उरकून घेतलं. एवढा घसघशीत पैसा 3 किलोमीटरचा चकचकीत रस्ता होणार म्हटल्यावर गावकरी सुखावणार नाही तर काय होणार. हे खरं असलं तरी गावकऱ्यांच्या पदरात हे सुख नेमकं कधी पडणार हा मात्र प्रश्न आहे. भूमिपूजन झालं म्हटल्यावर काम सुरू व्हायला तशी हरकत नाही, पण या लाख मोलाच्या रस्त्याच्या कामाला अजून मुहूर्त मिळाला नाही. 2 वर्षापूर्वी खडी टाकून ठेकेदार गायब झाला, तो परत फिरकला देखील नाही. खरं तर ज्यांच्यासाठी हा रस्ता होतोय त्यांना तर कामाची कल्पना हवी, पण रस्त्याचं काम होतंय हे गावकऱ्यांना कळलं ते या ठिकाणी लावलेल्या फलकावरून. हा फलक नेमका कुणी लावला, कधी लावला हे कुणालाच माहिती नाही. भूमिपूजन कुणी केलं हेही कुणाला सांगता येत नाही. फलकावर मात्र मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा असं ठळक अक्षरात लिहिलंय खरं, पण हा सोहळा कधी झाला ती तारीख लिहायला ज्यानं कोणी फलक लावला त्याला विसर पडला. आता फलक सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागानं लावला की ज्याला काम दिलं त्या ठेकेदारानं लावला, हा प्रश्न गावकऱ्यांना भेडसावतोय. 2 वर्षापासून कामच सुरू होत नसेल तर मंत्री महोदयांनी एवढे कष्ट घेऊन आणलेल्या निधीचं बांधकाम विभागाला सोयर सुतकच नाही असं म्हणायची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. नाही का पावसाळ्यात नेमका येण्या जाण्याचा प्रॉब्लेम आहे. पावसाळ्यात जर एखादा पेशंट जर न्यायचं ठरलं ना तर मग तिथून जवळजवळ यायला ना नाही त्यांनी 10-20 मिनटं तरी लागत आहेत. कारण हा 5 मिनटाचा पण रस्ता नाही. पण जो रस्ता होणार आहे नाही का, हा जर रस्ता जर झाला असता तर नाही निदान माणूस 1-2 मिनिटात जरी स्टॉपवर इथून जरी गाडी भेटली ना तरी म्हणजे पेशंटच्या नेण्याचा साधन आमचा होईल. पण मग जर हा रस्ता जर होणार राहिला इथं मोरे जर कारण एवढा खड्डा पडून जातोय, गुडघे एवढा खड्डा पडून जातोय पावसाळ्यात, त्याच्यामुळे हा रस्ता होणे गरजेचं आहे. त्याच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम आहे. भूमिपूजन कधी झालेलं आहे? 2 वर्ष झाले. रस्ता झालाच नाही का? नाही, काय नेमकं त्यांनी रस्त्यावर केलं? काही त्यांनी काही फक्त खडीकरण मुरुम टाकलं, बाकी अजून काही नुसते आश्वासन आहेत, आज करू उद्या करू आज करू उद्या करू. काय त्रास आहे तुम्हाला आता? काही येण्या जाण्याचा प्रॉब्लेम आहे ना, पावसाळ्यामध्ये यायला गाडी स्लिप मारत गाडी चालली. स्लिप गाड्याचं मारत. म्हणजे फार स्लिपच होऊन जाते. दगड आता मोठ्या गाड्यांचं येणं जाणं म्हणजे बारीक दगड गाड्या पूर्ण खालून निघून राहिले. गाडी चालू सुद्धा खडीकरण केलंय ना, तो पण जाम झाला आता. हा त्याचं फार हे इथं मोरी पशी तर म्हणजे मोरीपाशी मोऱ्या पूर्ण टाकले असं नाही दगड टाकले निघून उपयोगच राहिले. नाही होत. हा रस्ता बऱ्याचशा दिवसापासून मंजूर आहे. खडीकरण केलेलं आहे थोडंसं अर्ध वरच्या जे शिबीनी म्हणजे खोदलेलं आहे. आणि त्याच्यात काय झालं, खडी टाकून आणि पुन्हा रस्ता ते पावसाळ्याचं कारण होतं, पावसाळ्यात या जायला मार्ग नाही दुसरा, त्याच्यामुळे तो रस्ता बंद केला. पण त्याच्यानंतर हा रस्ता ती पळी चालू करायला पाहिजे होता. त्याच्यात खडी पावडर सगळं आणून टाकलेलं आहे, पण जो ठेकेदाराचा नेमका काय प्रॉब्लेम झालेला आहे तो आम्हाला माहीत नाही. कारण आता अशी परिस्थिती झाली आहे, आता नवीन गाड्या आहेत, नवीन गाड्या ते रस्त्याला कुळकुळाट होऊन गेल्यात. म्हणजे आता ठेकेदाराने पैसे गायब केलेत का काय केलं आम्हाला काही माहीत नाही, पण वरतून पैसे आलेले आहेत, रस्ता मंजूर झालेला आहे. ठेकेदारांनी हा रस्ता लवकरात लवकर किती मीटर रस्ता आहे? 800 मीटर रस्ता आहे, सिमेंट काँक्रीटचा रस्ता आहे. कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? कॉन्ट्रॅक्टदाराचं नाव आहे काय माहिती नाही, कोण आहे? 2 वर्षे झाले भूमिपूजन करून 800 मीटरचा रस्ता आहे, आजपर्यंत त्याचं काम काही झालेलं नाही आहे. तर मग याच्या पुढं
काहीतरी त्यांनी रिक्वेस्ट करावी आमच्यासाठी, काम करावं. तर त्याच्यावरती त्यांनी काम लवकरात लवकर चालू करणे असं आमचं सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे, गावकऱ्यांच्या वतीने. असं कवा आणून लावली 2 वर्षापूर्वी, काही रस्त्याचा कामच नाही ना. त्यांना सांगायला गेलो, पावसाळ्यात चालू केला, फार गाड्यावालं पडलं काही. त्याच्यावर तर लिहिलंय झिरवाळ साहेबांच्या हस्ते झालेलं असं. पण मग त्यांनी आणून कोणी लावली ते कोणाला माहीतही नाही. साहेब आले होते का? साहेब नाही आले.